लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली असून यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करतायत। त्यात अकोला इथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या एका विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापलेत। नाना पटोले भर सभेत एका खासदाराच्या मृत्यूची कामना करतात, हा असंवेदनशीलतेचा कहर आहे असं फडणवीसांनी सुनावलंय। 2014 ते 2017 आणि त्या काळामध्ये जेव्हा नोटबंदी आणि जीएसटी आली त्यावेळेस मी स्वतः नरेंद्र मोदींचा अमोलसमोर विरोध केला। इथले खासदार आता तेही होते, आता जे आहेत ते वाले ते आता व्हेंटिलेटरवर आहे, केव्हा काढतील व्हेंटिलेटर मला माहिती नाही, पण ते निवडणुकीतच काढतील, पण तेही होते त्या ठिकाणी। आणि त्यावेळेस मी सगळ्या खासदारांच्या समोर या नोटबंदी आणि जीएसटी बद्दलचा प्रश्न उपस्थित केला आणि सांगितलं की जीएसटी मध्ये आमच्या लोकांचे तुम्ही गळे कापणार। असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विद्यमान खासदार संजय धोत्रेंबाबत केलं। पटोलेंच्या याच विधानावरून भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे। देवेंद्र फडणवीस म्हणाले की काँग्रेस पक्ष एकीकडे दिल्लीत न्यायपत्र जाहीर करतो आणि दुसरीकडे त्यांचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भर सभेत एका खासदाराच्या मृत्यूची कामना करतात। असंवेदनशीलतेचा हा कहर आहे। निवडणुकीत आपण विरोधक असलो तरी विरोधकांच्या मृत्यूची कामना ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। महाराष्ट्र आणि अकोल्यातील जनतेची तात्काळ माफी मागा अशी मागणी करत खासदार संजय धोत्रे यांना दीर्घायुष्य लाभावे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटद्वारे म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।